नमस्कार मंडळी, रोडविल आणि या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा स्वागत करतो आहे कारण चाकणचा संग्रामदुर्ग आपण आताच कवर केला, पण आता चाकणच्या वाकी खुर्द या गावी आपण चाललेलो आहोत. आपले सबस्क्रायबर आहेत नवनाथ वाळुंज म्हणून, त्यांनी आपल्याला घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं. बऱ्याच दिवसांपासून आमचं इंस्टाग्रामला बोलणं चालू होतं आणि इथे कधी आलात तर घरी नक्की या असं त्यांचं आग्रहाचं निमंत्रण होतं. मला म्हणजे अनेकदा ते जेव्हा सहकुटुंब व्हिडिओ पाहत असतात तेव्हा ते मला व्हिडिओज वगैरे पाठवायचे की आम्ही सहकुटुंब व्हिडिओ पाहतो आहे. सो तो एक आनंदाचा वेगळा क्षण होता. आज प्रत्यक्ष भेट होणार आहे आणि पहिल्यांदाच असं आम्ही कुठेतरी सबस्क्रायबरच्या घरी वगैरे जातो आहे भेट द्यायला. सो इंटरेस्टिंग अनुभव असणार आहे. फक्त एक लक्षात आणून देण्यासारखी गोष्ट म्हणजे काय खास आहे, म्हणजे सबस्क्रायबर आहेत, भेट होणार आहे हे तर आहेच, पण सगळ्यात बेस्ट पार्ट काय असणार आहे माहिती आहे का? नवनाथ वाळुंज यांच्या निवासस्थानावर, त्यांच्या घराच्या टेरेसवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आलेला आहे आणि तो फोटोसुद्धा मला त्यांनी एकदा पाठवला होता. त्यावेळी ठरवलं की चाकणचा दुर्ग, त्यानंतर शिवनेरी वगैरे हा समजा इकडे आपण प्लॅन केला तर 100% चाकणला वाकी खुर्दला जायचं. आता आम्ही वाकी खुर्दच्या दिशेने प्रवास सुरू केलेला आहे. लवकरच आम्ही आता त्यांच्या घरी पोचू आणि तिथे गेल्यानंतर आता गप्पा मारूया. चला. स्वागत झालेलं आहे, पाहुणचार झालेला आहे आणि आपण मगाशी म्हटलं तसं नवनाथ वाळुंज यांच्या घरी आहोत. मगाशी मी फक्त नवनाथ वाळुंज म्हटलं, पण खरं तर त्याच्या पुढे एक पदवी आहे, ती आहे डॉक्टर नवनाथ वाळुंज. ओके, आता त्यांच्या घरात असल्यामुळे आजूबाजूला तुम्हाला किलबिलाट ऐकायला येत असेल. तर त्यांच्या कुटुंबासोबत आता मी आहे. नवनाथ वाळुंज आणि ते सर्वांची ओळख करून देतील. कृपया सगळ्यांची ओळख करून द्या आणि मग गप्पा डप्पा आपण आपल्या करूया. जय शिवराय. ही आमची मुलगी समीक्षा वाळुंज, इयत्ता 7वीमध्ये शिकते आता. अच्छा. आमचे बंधू, छोटे बंधू राहुल वाळुंज. अच्छा. आमच्या आई, हे आमचे मित्र आहेत शुभम. अच्छा. हे आमच्या सौभाग्यवती वर्षा राणी वाळुंज. अच्छा. सो बेसिकली डॉक्टरांचं घर आहे. नवनाथ वाळुंज स्वतः पशु वैद्यकीय पार्श्वभूमीतून येतात आणि मॅडम स्वतः आरोग्यसेविका आहेत. आता येथे येण्याचं प्रमुख कारण पहिलं म्हणजे दादांचं आमंत्रण होतंच. आता मी मगाशी म्हटलं तसं की दादांच्या निवासस्थानाच्या वर अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि अख्ख्या पंचक्रोशीमध्ये अशा पद्धतीचा पुतळा घराच्या वर कोणीतरी बसवलेला आहे असं कुठेही नाही आहे. दुसरी गोष्ट की मागच्या काही वर्षांपासून शिवजयंती मनामनात, शिवजयंती घराघरात अशा पद्धतीच्या टॅगलाईनच्या अंडर महाराष्ट्रभर शिवजयंती होत होती. मात्र खऱ्या अर्थाने शिवजयंती घराघरात हे सार्थ ठरवण्यासाठी वाळुंज दादांचं जे घर आहे ते खऱ्या अर्थाने त्याचं मॉडेल आहे असं मला वाटतं. आणि आम्हाला लांबून, म्हणजे आम्ही आता गाडीने येत होतो, आम्हाला लांबूनच तो पुतळा दिसत होता. तर त्यामुळे एक वेगळी क्युरिओसिटी लोकांच्या मनामध्ये निर्माण होते आणि आपसूक महाराजांचं महत्त्व लोकांपर्यंत, लोकांच्या माध्यमातून, म्हणजे आपलं पण कायम ठेवत ते कशा पद्धतीने असू शकतं ते वाळुंज दादांनी दाखवलेलं आहे. मला वाटतं 1-1.5 वर्षच झाले असतील, पण घर बनवण्याच्या आधीच त्यांच्या डोक्यात ही गोष्ट क्लिअर होती की त्यांना शिवाजी महाराजांचा पुतळा घराच्या वरती टेरेसवर बसवायचा आहे. तर मला वाटतं आता आपण पहिलं पुतळ्याकडे जाऊ, त्याचं दर्शन घेऊ आणि मग पुढच्या गप्पा डप्पा सुरू ठेवू. ठीक आहे, चला. काय कमाल व्ह्यू आहे. म्हणजे आपला पुणे चाकण रस्ता आहे ना? हो, पुणे चाकण रस्ता. पुणे चाकण रस्त्यावरून महाराजांचं दर्शन आता कायम होत राहणार आहे. वाह.
किती फुटाचा आहे? 12 फूट. मूर्तिकार म्हणजे शिल्पकार कोण आहेत? शिल्पकार मोहितेवाडी म्हणून. मोहितेवाडी फाट्यावर मोहिते म्हणून. अच्छा. आता अनायसे महाराजांचं दर्शन घ्यायला आपण टेरेसवर आलो आहोतच, तर महाराजांच्या पुतळ्याला आपण पुष्पहार अर्पण करूया. सरांनी सगळी सोय केलेली आहे. सहकुटुंब आज म्हणजे त्यांच्यासाठी तर ते नेहमीचं चित्र आहे. आपण आज त्यांच्या या नेहमीच्या चित्रामध्ये आज आपण थोडंसं वेगळेपण आणून आपणसुद्धा या सगळ्या सोहळ्यामध्ये सहभाग घेऊ. चला मग. सो आपली समीक्षा दिदी आहे आता आपल्यासोबत आणि ती उत्तम शिवगारद देते. सो आता महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला आहोत आपण. तर दिदी एकदा आपली गारद होऊन जाऊ दे. हो हो. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाथ ईश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 राजा शिव छत्रपती महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ साहेब की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. या या या. चला. कसं आहे की घरात असं शिवशाहीचं वातावरण असेल तर घरामध्ये अशा शिवकन्या जन्माला आल्या तर त्याचं आश्चर्य मानण्याचं कारण नाही. कारण कसं होतं की शिवगारद मी सुद्धा बऱ्याचदा दिलेली आहे, पण असंख्य जनता समोर असते किंवा कोणीही अनोळखी लोक समोर असतात तेव्हा अनेकदा शिवगारद भले भले देणाऱ्यांची भंबेरी उडून जाते. पण समीक्षा दिदीने मस्त कुठेही न अडखळता न कुठे गांगरून जाता तिने छान पद्धतीने ही शिवगारद दिली. आणि साहजिक आहे की रोज महाराजांना पाहिल्यानंतर त्यांच्याबद्दलचे हे शब्द मागच्या 1.5 वर्ष तिचे पाठ झाले असतील. त्याच्यामुळे आज कुठेही ती गेली तरी त्याच कॉन्फिडन्सने ती शिवगारद देत असेल. आत्ता फ्रँकली स्पीकिंग सांगायचं झालं तर यूट्यूबर म्हणून आपण फिरतो सगळीकडे, पण महाराजांच्या जवळ जाऊन इतक्या त्यांना पुष्पहार अर्पण करायचा आणि काय होतं की एकतर महाराजांना आपण पाहिलं नाही आहे, मात्र त्यांचा पुतळा त्यांचं ते कशा पद्धतीने असतील याचा एक दिलासा मिळतो आपल्याला की हां चला महाराज ह्या पद्धतीने दिसतात. आणि त्यांना इतक्या जवळून पाहिल्यानंतर त्यांच्या बाजूला उभं राहिल्यानंतर सुद्धा एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. म्हणजे आजही अर्धा तास पाऊण तास आम्हाला सांगितलं तुम्ही इथे उभे राहून फक्त महाराजांकडे बघत बसा, आम्ही बघत बसू. पण फक्त मुद्दा हा आहे की आम्ही एक पण केला आहे की फक्त महाराजांना बघत बसायचं नाही आहे, तर महाराजांचे गुण जे काय आहेत ते स्वतः अंगीकारायचे आहेत आणि 10 लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. पुतळ्याच्या निमित्ताने नवनाथ दादांनी आज पंचक्रोशीमध्ये महाराज दिसत आहेत
त्यामुळे महाराज रोज दिसत आहेत, त्यामुळे महाराजांबद्दलची रोज चर्चा होते आणि महाराजांची रोज चर्चा होते, त्याच्यामुळे त्यांच्या गुणांबद्दलची पण चर्चा होते. प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. आम्ही महाराजांची गडकिल्ले फिरवून महाराज पोचवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे महाराज पोचवण्या इतपत आम्ही काही एवढे मोठे नाही आहोत, पण त्यांचा विचार फक्त 4 लोकांपर्यंत जास्त पोचेल. मी मगाशी म्हटलं तसं प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. नवनाथदादांनी त्यांच्या पद्धतीने महाराज पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. महाराजांचं दर्शन झालेलं आहे आणि आता मी निघण्याची तयारी सुरू करू, पण तत्पूर्वी ज्यांचं आमंत्रण होतं नवनाथदादांचं, तर त्यांच्याशी 4 शब्द बोलू, थोडा गप्पा आणि मग निघायला आम्ही मोकळे. तर दादा, काय अनुभव होता, कसं वाटलं, किंवा का बोलवावं असं वाटलं, जे काही असेल प्लीज. आवडण्यापेक्षा तुमचे विचार खूप आवडतात. तुमचा गडकिल्ल्यांचा जो अभ्यास आहे खूप सखोल अभ्यास आहे राणेसाहेबांचा. त्यातून छत्रपती शिवरायांचे विचार सर्वांपर्यंत ते पोहोचवतात. गडकिल्ल्यांचा खूप सखोल अभ्यास आहे दादांचा. त्यांना मी मानाचा मुजरा करतो. जय शिवराय. चला, दादांसोबत सुद्धा गप्पा झालेल्या आहेत, त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा भेटून खूप आनंद झाला आणि आत्ता आम्हाला मुंबईचा प्रवास सुरू करायचा आहे, त्याच्यामुळे लगोलग आम्ही आता निघणार आहोत. हा ब्लॉग कसा वाटला, महाराजांचा अश्वारूढ पुतळा तुम्हाला कसा वाटला, आणि तुम्हाला जर भेट द्यायची असेल तर दादांची दारं सदैव खुली आहे तुमच्यासाठी. त्यामुळे कधीही वाटलं की बाबा हा अश्वारूढ पुतळा त्यांनी कशा पद्धतीने बसवला किंवा त्यामागच्या त्यांच्या काही भावना होत्या, तर त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे का त्यांना ते वाटलं. आणि आम्ही सुरुवातीच्या ज्या गप्पा झाल्या त्यावरून लक्षात आलं की फार आधीपासून त्यांनी ते ठरवलं होतं की ज्या क्षणी माझं घर स्वतःच उभं राहील त्या क्षणी त्या घराच्या माथ्यावर छत्रपती शिवाजी महाराज असतील, आणि त्यांनी ते साक्षात आणि सत्यात आणि त्यांनी ते सत्यात उतरवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला कधी वाटलं महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्याला भेट द्यायची आणि तसं एखादं काहीतरी आपल्याही विभागात झालं पाहिजे, तर त्याचं पहिलं पाऊल दादांनी टाकलेलं आहे. तर त्यांच्या पावलावर पाऊल टाकून काही माहिती असेल तर दादा तुम्हाला नक्की देतील. मी त्यांचा संपर्क क्रमांक व्हिडिओच्या खाली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपले जे काही प्राण्यांचे वगैरे काही आजार असतील तर दादा स्वतः पशुवैद्यकीय पार्श्वभूमी त्यांची आहे, तर तुम्ही त्यांच्याशी त्या बाबतीत सुद्धा संपर्क साधू शकता. हो. जय शिवराय.